इथले जे ठोकळे आहेत ते ठोकळे या ठिकाणी उचकटलेले आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे जनतेचा पैसा कशा पद्धतीने वेस्ट घालवायचा, व्यर्थ घालवायचा ही इमारत बघितल्यानंतर आपल्याला दिसून येतं। आता हे महिला शौचालय आहे, त्या अनेक वर्षापासून ही मंडई बंद असलेले आपल्याला बघायला मिळते। काही गोष्टीमध्ये राजकारण आहे असं सांगितलं जातं। कशा पद्धतीची दुरावस्था आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। इथं जाळ्या लागलेल्या आहेत, कुलपं सगळी बंद आहेत। सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे या भाजी मंडईचं चांगल्या पद्धतीनं बांधण्यात आलेलं आहे। या व्यापारी वर्गाला बसण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी करून ठेवलेली आहे। अत्यंत दुर्दैवी अवस्था आपल्याला म्हणावं लागेल, कारण स्वच्छता तर इथं बिलकुलच नाही आहे। मात्र या सुविधा चालू आहेत का हा प्रश्न आपल्याला, किंवा कधी चालू करणार आहात हा प्रश्न आपल्याला जनतेच्या माध्यमातून विचारावा लागेल। मित्रांनो नमस्कार, आज मी इस्लामपूर शहरातल्या डांगे चौकामध्ये आहे आणि डांगे चौकामध्ये गेल्या मला वाटतं एक 5-6 वर्षापूर्वी उभारलेली ही भाजी मंडई या ठिकाणी माझ्या मागं तुम्ही बघू शकता। मित्रो, गेल्या अनेक वर्षापासून ही भाजी मंडई व्यापाऱ्यांसाठी उभारण्यात आली होती। इस्लामपूर शहरामध्ये अनेक आसपासच्या गावामधून व्यापारी या ठिकाणी येत असतात, मात्र व्यापाऱ्यांची गैरसोय या ठिकाणी आपल्याला होत असलेले आपल्याला बघायला मिळते। गेल्या अनेक वर्षापासून ही बांधलेली भाजी मंडई अशीच या ठिकाणी पडलेली आहे। मी एव्हिनांच्या माध्यमातून तुम्हाला भाजी मंडई कशा पद्धतीने किंवा कोणत्या परिस्थितीत आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता हे गेट आहे, मी इथून या ठिकाणी आत जातोय। आता आतमध्ये जर का आपण अवस्था बघितली तर अगदी सुसज्ज या ठिकाणी इमारत ही मंडईची व्यापाऱ्यांसाठी उभारण्यात आली होती। मात्र ही सुरुवातीला मंडई एक 4-8 दिवस व्यवस्थितपणे सुरू राहिली आणि त्यानंतर काही अडचणी आल्या आणि त्यानंतर ही मंडई तेव्हापासून म्हणजे गेल्या 4 ते 5 वर्षापासून बंद आहे। व्यापाऱ्यांची गैरसोय या ठिकाणी होत असलेली आपल्याला बघायला मिळते। आता तुम्ही इकडं माझ्या मागं बघू शकता की किती सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे या भाजी मंडईचं चांगल्या पद्धतीनं बांधण्यात आलेलं आहे। मात्र एवढं सगळं बांधलेलं असून सुद्धा त्याचा काही उपयोग नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण इथं बाजारच भरत नाही आहे ॲक्च्युली। आता ही भाजी मंडई बंद पडण्याचं कारण म्हणजे आता मी माहिती घेतली, मात्र यामध्ये काही गोष्टीमध्ये राजकारण आहे असं सांगितलं जातं। त्यानंतर काही प्रस्ताव पेंडिंग आहेत असं सांगितलं जातं। व्यापाऱ्यांची देखील अडचण आहे असं सांगितलं जातं। मात्र ज्या पद्धतीनं किंवा ज्या परिस्थितीत भाजी मंडई आहे हे दाखवण्याचा मी या प्रयत्न करतोय। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कशी अवस्था आणि अत्यंत दुर्दैवी अवस्था आपल्याला म्हणावं लागेल, कारण स्वच्छता तर इथं बिलकुलच नाही आहे। जनतेचा जो कराच्या माध्यमातून गेलेला पैसा असेल तो पैसा कशा पद्धतीनं नगरपालिकेने यामध्ये गुंतवून ठेवलेला आहे आणि त्या नागरिकांच्या पैशाचा वापर पूर्णपणे होतोय का हा प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थानं प्रशासनाला विचारावं लागेल। आता इकडं बघितलं तर हे समोर गाळ्या आहेत, मात्र गाळ्यांचा पण प्रश्न पेंडिंग असल्याचं आपल्याला बघायला मिळतं किंवा गाळे बंद आहेत असं सांगण्यात येते। आता इकडं एंट्री आहे, या साईडला सुद्धा एंट्री आहे। म्हणजे आपण बघितलं तर एकंदरीतपणे चांगल्या पद्धतीची सुसज्ज अशी इमारत या भाजी मंडईची आहे। मात्र असून काय उपयोग असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडलेला बघायला मिळतोय, कारण एवढ्या पद्धतीची चांगली सुविधा या इस्लामपूर शहरामध्ये असून सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून ही मंडई बंद असलेली आपल्याला बघायला मिळते। व्यापाऱ्यांचं होणारं नुकसान, आता मंडई चालू केली तर नगरपालिकेलाच फायदा आहे, कारण नगरपालिकेचं उत्पन्न त्याच्या माध्यमातून वाढू शकतं। त्यानंतर व्यापाऱ्यांना व्यवस्थित बसण्यासाठी किंवा ती व्यापाऱ्यांची एकदम चांगल्या पद्धतीची सोय होऊ शकते। आता जर का बघितलं तर जुनी भाजी मंडई आहे तिथंच त्या ठिकाणी ते व्यापारी वर्ग तिथं बसतोय, मात्र त्या ठिकाणी बसणारा व्यापार वर्ग जो आहे त्यांच्या माध्यमातून रस्त्यावरून जे जाणारे वाहतूक आहे त्या वाहतुकीला देखील त्या ठिकाणी त्रास होतो आहे। आता थोडीशी दुरावस्था आपल्याला झालेलं बघायला मिळते। इथले जे ठोकळे आहेत ते ठोकळे या ठिकाणी उचकटलेले आपल्याला बघायला मिळतात। जर का याची प्रशासनानं दखल घेतली तर चांगल्या पद्धतीची सुविधा व्यापारी वर्गाला या ठिकाणी मिळू शकते। आता या भाजी मंडईमध्ये इकडं एक शौचालय देखील उभारण्यात आलं आहे। आता त्या शौचालयाची काय अवस्था आहे मी तुम्हाला दाखवतो। म्हणजे जनतेचा पैसा कशा पद्धतीने वेस्ट घालवायचा, व्यर्थ घालवायचा
ही इमारत बघितल्यानंतर आपल्याला दिसून येतं. आता हे महिला शौचालय आहे, कुलूप आहे, अक्षरशः जाळ्या लागलेल्या आहेत, पूर्णपणे बंद आहे. इकडं पुरुष शौचालय आहे. आतनं जर का तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर पूर्णपणे अगदी कशा पद्धतीची दुरावस्था आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. इथं जाळ्या लागलेल्या आहेत, कुलपं सगळी बंद आहेत. आता मंडईच बंद असल्याकारणानं हे बंद असणं साहजिक आहे. मात्र मंडई वगैरे जर का सुरू झाली, प्रशासनानं यामध्ये जर का इकडला जर का परिसर बघितला तर अत्यंत इथं या ठिकाणी जाण्यासारखा तर नाही आहेच. दुर्गंधी आणि अनेक प्रकारचे धूम्रपान वगैरे असलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आपण बघतोय. इकडं बघितलं तर कचरा वगैरे या ठिकाणी आपल्याला असलेलं बघायला मिळतोय. आता इथून बघितली तर इमारत म्हणजे किती सुंदर दिसते बघा. ही इमारत का प्रशासनानं दुरावस्थेत किंवा धूळ खात पाडली आहे असा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. आता इथं व्यापारी वर्ग बसणार असतो. या व्यापारी वर्गाला बसण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी करून ठेवलेली आहे. इथं बघितलं तर जाळ्या वगैरे दिलेल्या आहेत किंवा शेतकऱ्यांचा जो माल आहे, व्यापाऱ्यांचा जो माल आहे तो ठेवण्यासाठी अशा चांगल्या पद्धतीच्या सुविधा या नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र या सुविधा चालू आहेत का हा प्रश्न आपल्याला किंवा कधी चालू करणार आहात हा प्रश्न आपल्याला जनतेच्या माध्यमातून विचारावा लागेल. कारण यामध्ये व्यापारी वर्गाचं नुकसान आहे, त्यानंतर शहरातल्या नागरिकांचं नुकसान आहे, नगरपालिकेचं नुकसान आहे. आता इथल्या लोकांना बाजार करण्यासाठी तिकडं जुन्या भाजी मंडईमध्ये जावं लागतं आणि तिथला प्रॉब्लेम असा आहे की व्यापारी वर्ग किंवा शेतकरी वर्ग रस्त्यावरती बसत असल्यामुळं तिथं वाहतूकदारांना देखील मोठा प्रॉब्लेम होत असतो. रहदारीची त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळं व्यापाऱ्यांसाठी हे बांधलेलं सुसज्ज असं भाजी मंडई नगरपालिकेनं किंवा नगरपालिकेच्या प्रशासनानं याच्यावरती लक्ष द्यावं आणि तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देऊन ह्या भाजी मंडईचा या ठिकाणी प्रश्न निकालात काढावा अशी विनंती मी नगरपालिका प्रशासनाला करू इच्छितो.